आणि बघा दोघं नवरा बायको बिचारे वय झाले त्यांचं, तरी पण बघा कसे खुरपीत आहे का. आणि खरे शेतकरी यांनाच म्हणतात खरे. हो 100% तुम्हाला एक बात सांगते भावांनो बहिणो. हे बघा नवरा आहे ना भिकारा जरी असला तर चालन, साथीदार गरीब जरी असला तर चालन, पण आहे ना बेवडा आणि नशेडी बाज नको. खरी गोष्ट सांगते. याचं उदाहरण मी समोर सांगते तुम्हाला. आणि आधी एक सांगते तुम्हाला. हे बघा हे मामा आणि मावशी आहेत, एवढी मेहनत करतात. हे जो प्रपंच आहे हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर केलं. तुम्हाला काय सांगू, एवढी मेहनत करतात. मामाला कसलीही व्यसन नाही, कसलीही सवय नाही. तुम्हाला काय सांगू, एवढे दोघं जण मेहनत करतात. लय वय झालंय त्यांच्यावर, तरी पण मेहनत चालू आहे. आणि त्या मेहनतीचं हे कुठंतरी फळ आहे. आणि एक गोष्ट सांगते भावांनो बहिणो, दारुडा माणूस हा कधी सुधारत नाही. तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा बघू शकता. आता हे बेवडा माणूस हा बघा काल माझे आणि जायचे झाले ते भांडणं. आता मी रुसून गेले, बस स्टँडवर बसले होते आणि तितक्यात एक बेवडा माणूस जे नकोय ना ते समोर, ते म्हणतात ना शैतान का नाम लिया आणि वो हाजीर, अशी काही गोष्ट. हा माणूस कोण होता काय माहितीये बघा. मी रुसून गेले आणि तो आलाय डायरेक्ट समोर येऊन बसलाय आणि त्याच्या तोंडामध्ये हाणू 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 देत होता. काय बोलतोय, माझी बायको मला मारती, माझी बायको मला मारती. मग मला राहवलं नाही आणि मग मी त्याला 2-3 शिव्या द्यायला. त्याला म्हणलं अरे भाड्या, म्हणलं तू दारू पितोस तेव्हा मारती ना म्हणलं तुझी बायको. त्याच्या एका हाताला जखम झालेली, एक हाताचा वाकड्या. आणि बघा ती पद्धत बघा भावनो बहिणो. खरंच गोष्ट सांगली, दारुड्या माणसाचं काही खरं नाही. त्याची खाली ते जेवण सांडले तरी तो भरून घ्यायला लागलाय. आणि खूप म्हणजे असं वाईट वाटतंय. तर चला मग मी गेले होते घर सोडून, तर आता मला लागली भूक आणि मी गेले तरी कुठं होते. मला हॉस्पिटलला जायचं होतं. खरी गोष्ट सांगते, हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून मी जालन्याला गेले होते बरं का. आता तिथं मला म्हणलं चला काहीतरी खावा, भूक लागली होती. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, राग निघले होते, चहा पण नव्हते पेले घरातून. तर म्हणलं त्या बॉल ते म्हणजे दही पुरी कधी खाल्ली नव्हती. दही पुरी ते म्हणजे ना कधी नाही खाल्लेलं ना, ते मागू नाही कधी आहे ना. तर भावांनो बहिणो 70 रुपयाची दही पुरी किती माहिती का, 5 पाणीपुऱ्या त्यात दही वतलेले आणि वरून आहे ना ते काय डाळिंब वगैरे काय. मला पण माहित होतं. तर आपण जे गावाकडचे लोक आपल्याला चटणी मिरची चांगली तर खरी गोष्ट सांगायला, जर कधी जर गेलं सोबत आहे ना 5-6 म्हणजे जेणेकरून आपण पैशाचे खर्च नाही. आणि मी तर एवढी पस्तावली खाल्लीच नाही. पैसे द्यावा लागले, एकच खाल्ली बाकीचं ते कसं बसं खाल्लंय ते पण जीव वाटत. कसं ठेवलंय आणि चमचणी न खाता हाताने खाल्लंय. काय सांगू तुम्हाला. तशी पण मी पाणीपुरी तर मी खात नाही अशी तोंडामध्ये घालून, नाड्यामध्ये तोडून खाते मी. वडापाव पण मी तोडून